हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुमच्यासाठी आज आहे हा एक्झिबिशनचा व्हिडिओ जो आहे बँड्रा येथील MMRDA ग्राउंडमधला. सो इकडे जे एक्झिबिशन आहे हे आहे 26 एप्रिल ते 1 मेपर्यंत. आणि ह्या एक्झिबिशनसाठी फी आहे 50 रुपये पर पर्सन. सो आम्ही 27 एप्रिललाच गेलेलो कारण की सॅटर्डे होता, संडेला परत गर्दी भेटेल आणि नंतर मग ते राहूनच जातं. सो वी प्लॅन की आपण अगोदरच विजिट करून येऊया. आणि एंट्री फी भरताच तुम्हाला फर्स्ट एंट्रन्सला जे मोठं काउंटर आहे, जो सेक्शन आहे तो आहे फर्निचरचा. आणि त्यांच्याकडे एवढी प्रचंड व्हरायटी होती फर्निचरमध्ये. तुम्ही बघू शकता इथे वॉर्ड्रॉप्स आहेत, डायनिंग टेबल्स आहेत आणि इवन सोफा कम बेडसुद्धा होते ह्यांच्याकडे. आणि ते एक चांगलं ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल करून देत होते, ते म्हणजे एक्सचेंजचं. तुम्ही तुमचं जुनं फर्निचर देऊनसुद्धा नवीन फर्निचर इथून घेऊ शकता. सो मला हे ऑप्शन भरपूर जास्त आवडलेलं. आणि सेकंड काउंटर जे होतं इथे होतं सगळ्या वुडनच्या म्हणजे लाकडी वस्तू होत्या. अगरबत्तीपासून ज्या किचन इसेन्शियल्स असतात त्यासुद्धा होत्या. आणि हे इथे बघाल तर इथे पॉट आहेत वेगवेगळ्या लाटणी आणि पाट आणि म्हणजे बऱ्याच काही. आता मी तुम्हाला दाखवते. इथे आरसे आहेत आणि हा आरसा मला भरपूर आवडलेला आहे. ह्याची प्राईस 350 रुपीज होती. स्पून्स होते, पाठीमागे रवी दिसेल तुम्हाला. वुडन कोमच्या आता सध्या भरपूर पॉप्युलर आहेत, त्या 100 रुपीजपासून स्टार्ट होत होत्या. इथे आहे अगरबत्ती स्टँड आणि हे की होल्डरसुद्धा होते. ह्यांची प्राईस ना 250पासून चालू होत होते, म्हणजे सायझेसनुसार प्राईस चेंज होत होती. इथे परत तुम्ही बघाल तर हे लाकडाची खेळणीसुद्धा होती. माझ्याकडे ऑलरेडी 2 ही खेळणी आहेत जे मी गणपतीपुळ्यावरून आणल्या होत्या. आणि हे आहे कोस्टर जे तुम्ही टी आणि कॉफीसाठी यूज करू शकता. सो हे एक ऑप्शन होतं. आणि ह्याच्यामध्ये पण ना वेगवेगळे शेपसुद्धा अवेलेबल होते. आता इथे सर्विंग प्लेट्स होत्या, परत आपण जे सिझलरसाठी प्लेट्स बघतो ते होत्या, ट्रेसुद्धा होते. आणि पुढचं जे सेक्शन होतं जिथे मला जास्त इंटरेस्ट होता ते होतं हे कॉपर आणि ब्रासमधली भांडी. आणि तुम्ही बघू शकता हा एक कप सेट आहे. हा होता 4500 रुपीजला 6 पीसेस येणार होते. आणि ह्याच्यावरती सुद्धा बरंच बारीक काम केलं होतं. आणि इकडे एक्झिबिशनमध्ये ना ह्या व्हरायटीज तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये ॲक्च्युली पटकन मिळत नाही. पण एक्झिबिशनमध्ये माझं हॉनेस्ट मत सांगेल तर वस्तू थोड्या महाग असतात, पण तुम्ही ह्यांची आयडिया घेऊन तुम्ही तुमच्या दुकानांमधून ह्या वस्तू बाय करू शकता. सो मी तर हीच आयडिया यूज करते नेहमी. आणि इथे एक इलेक्ट्रॉनिक्सचं पण काउंटर होतं, फक्त ते वॉशिंग मशीनसाठी होतं. नंतर पुढे आम्ही वळाल्यावरती इथे होते जे अँटिक ज्वेलरीचं पूर्ण मोठं काउंटर होतं. आणि ह्यांच्याकडे व्हरायटीसुद्धा बरीच होती. जसं आपण ट्रॅडिशनल ज्वेलरीज घालतो तसं वेस्टर्नसाठी हे काउंटर एकदम परफेक्ट होतं. आणि इथे इयरिंग्स होते, स्टड्स होते, नेकपीस पण छान होते. आणि ह्यांची रेंज ना 350 रुपीजपासून ऑनवर्ड्स होती. जसं मी एक नेकलेस बघितलेला त्याची प्राईस 2600 होती. आणि ते मॅक्स टू मॅक्स 4000पर्यंतसुद्धा ह्यांच्याकडे नेकपीसेस अवेलेबल होते. पण ह्यांची क्वालिटी आणि जी व्हरायटी होती ती अतिशय छान होती. त्याच्यामुळे म्हणजे तुमच्याकडे भरपूर जास्त ऑप्शन्स अवेलेबल होते. आता हा नेकलेस जो मी बघितलेला हा अराऊंड 1600 ऑनवर्ड्स होता. म्हणजे जसे तुम्ही पर्ल्स क्वालिटी आणि पर्ल्सचे कलर चेंज कराल तसे तुमची प्राईस रेंज वाढत जाईल. पुढे अजून एक काउंटर होतं लाकडी, जिथे हे मोठे आरसे मिरर्स होते जे शोपीस म्हणून यूज करू शकता. आणि हे ग्रीन जे फेक ग्रीन बाल्कनीसाठी लावतात जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ते सुद्धा अवेलेबल होते. परत हे ग्लास काउंटर होतं. इथे अजून पूर्ण सगळं सामान लावलं नव्हतं कारण या सेकंड डेच होता, तर तरीपैकी बऱ्यापैकी त्यांनी व्हरायटीज तिथे ठेवलेले, पण तिथे कोणी काउंटरवर नव्हतं जो प्राईस रेंज सांगेल. पण मला वाटतं हे 4000-5000च्या वरतीच सगळं सामान होतं. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथे हे जे अँटिक म्हणतात ना तसे शोपीस होते. ह्यांची रेंज ना 5000 ऑनवर्ड्स होती. इथे ॲक्च्युली शूटिंग जसं अलाव नव्हती, तर मला एवढी शूटिंग करता आली नाही. आणि ह्यांच्या इकडे ना हे वॉटरफॉलसुद्धा होते जे विथ फॉग पण ते करून देत होते. जर फॉग ऑप्शनचं मी घेतला तर ते 1000 ते 2000 रुपयापर्यंत चेंज होत होती प्राईस रेंज. आणि तुम्ही बघू शकता हे एवढं सॅटिस्फाईंग होतं बघण्यासाठी. सो ह्या काउंटरवरती आम्ही बऱ्याच वेळ होतो आणि हे बरंच एन्जॉयबल होतं सेक्शन. सो मला हे भरपूर आवडलं.
आणि पुढे गेल्यावरती संगमरवरचे जे दगड असतात त्याच्यापासून बनवलेल्या वस्तू होत्या, पोळीपाट होतं, शोपीसचं भरपूर जास्त व्हरायटी ठेवलेली. हा जो लॅम्प बघितलेला तो होता 4,000 रुपयापर्यंत. आणि हे सगळे आयटम जे होते जे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतात ना, तेच सगळे इथे अवेलेबल होते. परत इथे चिनी माती भांड्यांचं पण सेक्शन होतं, जिथे मला कॉफी मग मी बघत होती जे पिंटरेस्टवरती सध्या ट्रेंडिंग आहे फ्लावर शेपमध्ये, पण ते मला इथे मिळालंच नाही. आणि कॉफीची म्हणजे कॉफी मग जे होते त्यांची प्राईस रेंज स्टार्ट होत होती 100 टू 350पर्यंत होती, जसजसे मगची साईज वाढत जाईल तशी. आणि इथे फिक्स रेट होतं, तर म्हणजे तुम्ही बार्गेनिंग करू शकत नाही, सो फिक्स होतं. आणि प्लेटसुद्धा 500 700 ऑनवर्ड्सच होते. परत पुढे हे एक सेक्शन होतं जिथं मी विजिट केलं, ते होतं पिलो केसेसचं. आणि ह्यांची व्हरायटी पण बऱ्यापैकी होती आणि ह्या 500पासून स्टार्ट होतं ते. नेक्स्ट काउंटर इज हे बरंच युजफुल काउंटर वाटलं मला, म्हणजे इथून आपण बऱ्यापैकी वस्तू घेऊ शकत होतो, कारण की हे अफोर्डेबलसुद्धा होतं. जसं हे मी कॉफी कोस्टर किंवा टी कोस्टर म्हणत तसं बघितलेलं, तर ते मला त्यांनी प्राईस सांगितलेली, जी मी इथे वरती सेक्शनवरती पण मेन्शन करेन. परत हे जे गरम भांडी ठेवण्यासाठी खाली जे आपण वापरतो ते होतं, ते पण होतं 300ला 3 पीसेस होते. परत डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी जे शीट्स वापरतात त्या होत्या. आणि हे एक होतं जे ह्या पॅटर्नमध्ये होतं, मॅट होती ही पण 300ला तुम्हाला 3 पीसेस मिळणार. आणि ह्याच्यात 3 कलर्स अवेलेबल होते, म्हणजे जो मधला कलर होता तो कॉमन होता आणि तर बाकीचे जी बॉर्डर होती त्याच्यात व्हरायटी तुम्हाला भेटेल. एक ग्रे होता, रेड आणि मला वाटतं ग्रीनिश असा काहीतरी कलर त्यांनी मला दाखवलेला. सो हे ऑप्शन्स मला आवडले, हे तुम्ही आरामात बाय करू शकता आणि ह्या आपल्या किचनसाठी अतिशय युजफुल अशी गोष्ट होती. सो हे एक सेक्शन मला आवडलं होतं. पुढे ह्यांच्याकडे अजून हँडवॉशच्या ज्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये पण व्हरायटी होती आणि त्या एवढ्या क्यूट होत्या, पण प्राईस रेंज मला जरा महाग वाटलेली, कारण की ह्या 900 ऑनवर्ड्स होत्या. जसं जो पहिला त्यांनी दाखवला तो 900, त्याच्या मागचं 750, हे पण 1000च्या वरतीच जात होतं. जर तुमच्याकडे असं छानसं मोठं घर असेल आणि तुम्हाला अशा गोष्टी आवडत असेल तर तुम्हाला हे काउंटर अतिशय आवडेल, कारण की ह्यांच्याकडे व्हरायटीसुद्धा छान होती. नेक्स्ट काउंटर होतं, इथे शोपीसेस होते जे तुम्ही गिफ्ट्स देण्यासाठी यूज करू शकता. इथे सुद्धा कॅमेरा शूटिंग अलाउ नव्हती, सो ते काउंटर माझं राहून गेलं. आणि एक पुढे त्यांनी एक पूर्ण लेन होती जी फक्त आणि फक्त ड्रायफ्रूटसाठी ठेवलेली. आणि इथे एवढे ड्रायफ्रूटची व्हरायटी होती जे मी स्वतः मार्केटमध्ये सुद्धा बघितले नव्हते आणि ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे होते. नेक्स्ट काउंटर इज हे जी वेगळ्या प्रकारची ज्वेलरी म्हणतात ना, जी इझिली अवेलेबल नसते, सो ह्या ज्वेलरी काउंटरकडे पण मला म्हणजे अतिशय युनिक डिझाईन्स मिळालेल्या, की म्हणजे आणि ह्या ज्या लेडी होत्या त्या एकदम प्रॉपर इन्फॉर्मेशन देत होत्या आणि ह्यांची प्राईस रेंज पण ज्याप्रमाणे असायला पाहिजे तेवढीच होती, म्हणजे 250 350पासून चालू होत होती. नेक्स्ट इज द ड्रेस पीस काउंटर आणि इथे बऱ्यापैकी डिस्काउंट लावलेला आणि ह्या पॅटर्न्स पण इझिली रेअर डिझाईन्स होत्या, सो मला तो सुद्धा काउंटर आवडलेला. नेक्स्ट इज अगेन ज्वेलरी काउंटर. जसे हे मी डायमंडचे नेकपीसेस बघते, हे 999 ऑनवर्ड्स होते, जे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीपर्यंत ते 1600 टू पर्यंत जात होते. परत त्यांच्याकडे कुंदनचं कलेक्शनसुद्धा छान होतं. आणि हे ब्रेसलेट मला भारी आवडलेलं, हे वेगळंच एक पीस होत होतं, पण ते माझ्या हाताला सूट होतच नव्हतं आणि ते कम्फर्टेबल बसतही नव्हतं. त्याची प्राईस 650 ऑनवर्ड्स होती, पण ते फारच छान होतं. आणि ह्याच्यात मी 2-3 ऑप्शनसुद्धा बघितले, पण काय होतं ना, जे आवडतं ते एकदा आपल्याला फिट होत नाही किंवा ते सूट होत नाही, ते डेस्कवरतीच त्यांच्या छान दिसतं. आणि नेक्स्ट होतं इथे एक कोरियन काउंटर होतं, जिथे कोरियन सेलिब्रिटी ज्या ॲक्सेसरीज यूज करतात, ज्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये त्या होत्या. प्रत्येकाच्या क्लिपची प्राईस 100 रुपीज ईच होती आणि इथे सुद्धा फिक्स प्राईस होते, म्हणजे तुम्ही बार्गेनिंग काहीच करू शकत नाही. जसं मी ह्या हेअरपिन्स बघितलेले, ह्यासुद्धा 100ला 3 होत्या. जर तुम्हाला खरंच हे असं कलेक्शन आवडतं आणि हे कलेक्शन बाहेर अगदी कमी बघायला मिळतं, जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या काउंटरला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हे आवडेलसुद्धा, कारण की ह्याची क्वालिटीसुद्धा छान होती. सो इथे मी काहीच घेतलं नाही, कारण की ते काहीच कमी करत नव्हते. द अगेन नेक्स्ट काउंटर इज हे जे होतं हे थोडं स्पेशल वाटलं मला, बिकॉज ह्या प्लास्टिक दिसत असेल पण ह्या
सगळ्या मेड इन बांबू आहेत, म्हणजे बांबू स्टिकपासून बनवलेल्या आहेत। सो ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम ग्लॉसी वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघता तर ह्या सगळ्या मॅट फिनिशमध्ये वस्तू होत्या। ह्यांची कॉफी मग पण छान होते। ह्यांची प्राईस रेंज 125 पासून स्टार्ट होत होती आणि डिपेंड ऑन द डिझाईन्स ती वॅरी होत होती। पुन्हा इथे मेजरिंग कपसुद्धा होते, हे सुद्धा फार क्यूट होते आणि हे पण 130 पासूनच चालू होते, म्हणजे इथे ऑलमोस्ट सगळं 130 पासून होतं। आणि हां, इथे एक गोष्ट वेगळी होती, जर तुम्ही 1 किलो अंदाजे मला वाटतं 700 रुपये होतं, म्हणजे ह्याच्या वस्तू ज्या आहेत त्याच तुम्ही मिक्स करू शकता, म्हणजे एक वाटी, एक स्पून, प्लेट 100 रुपीज होईल। आणि हा एक अतिशय चांगला अल्टरनेट ऑप्शन्स आहेत प्लास्टिकच्या वस्तू रिप्लेस करण्यासाठी। सो माझ्याकडून ह्या गोष्टीसाठी थम्सअप आहे आणि तुम्ही नक्की हा काउंटर व्हिजिट करा, तुम्हालासुद्धा इकडच्या गोष्टी अतिशय आवडतील। आणि एक्झिबिशन हे मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ मी अगोदर लवकरात लवकर अपलोड करायचा ट्राय करणार आहे, कारण की हे एक्झिबिशन फक्त 1 मेपर्यंत आहे। माईट बी हे एक्सटेंड होऊ शकतं, इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द रिस्पॉन्स ऑफ द पब्लिक। सो तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की इथे भेट द्या। आणि माझं पर्सनल मत विचाराल तर ह्यांचं ज्वेलरी काउंटर आणि जसं मी सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टलाच, सगळी जी फर्निचरची रेंज आहे ती अतिशय छान आहे। जर तुम्हाला तुमच्या घरासाठी जर फर्निचर बाय करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे एक्झिबिशनला व्हिजिट करणं। सो डू व्हिजिट आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ हा नक्की शेअर करा।